महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं आणि त्याच्यातनं जे कायदेशीर पेच तयार झाले या सगळ्या गोष्टी गेल्या सुप्रीम कोर्टामध्ये। एकीकडे एकनाथ शिंदे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे। मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या तर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं सत्ता स्थापनेचं निमंत्रण असू दे, विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे अधिकार असू दे, सुप्रीम कोर्ट त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं का हाही प्रश्न त्याच्यामध्ये आला। इतकंच नाही तर पक्षांतर बंदी कायदा 10व्या शेड्यूल मधल्या तरतुदी या जर पक्षामध्ये अंतर्गतच कलह असेल तर त्या लागू होतात का। इतकंच नाही तर निवडणूक आयोगाच्या सुद्धा सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं का, असे अनेक हे घटनात्मक कायदेशीर पेच तयार झाले। आणि जवळपास महिनाभराच्या सुनावणीनंतर तत्कालीन सरन्यायाधीश NV रमण्णा यांनी निर्णय घेतला की या सगळ्या प्रकरणी घटनापीठ हे तयार होईल। आता हे जे घटनापीठ आहे ज्याच्यावर खरं तर एकनाथ शिंदे सरकारचं अक्षरशः भवितव्य सुद्धा अवलंबून आहे, ते घटनापीठ म्हणजे नेमकं काय, घटनापीठ सुप्रीम कोर्ट कधी तयार करतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले न्यायमूर्ती असतात आणि आतापर्यंत भारतात घटनापीठ कधी कधी तयार करण्यात आले, त्यांनी कुठले कुठले असे ऐतिहासिक निर्णय दिलेले आहेत, का घटनापीठाची गरज भासते आणि ती कधी भासते, कुठल्या स्वरूपात हे घटनापीठ तयार केलं जातं, अशा अनेक बेसिक प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। घटनापीठ तयार करण्याची तरतूद ही आपल्या संविधानातच आहे, आर्टिकल 145 मध्ये। यामध्येच घटनापीठ कशा स्वरूपाचं असावं या सगळ्या संदर्भातले नियम तरतुदी घालून देण्यात आलेले आहेत। घटनापीठ हे सहसा सर्वोच्च न्यायालयात जास्त पाहायला मिळतं आणि या घटनापीठामध्ये नेमकं कोण कोण असावं, त्याचे सगळे जे अधिकार आहेत की हे घटनापीठ कधी तयार करण्यात यावं, त्याच्यामध्ये कोण कोण असावं याचे सर्वाधिकार हे भारताचे सरन्यायाधीश यांना देण्यात येतात। आतापर्यंत भारतात घटनापीठाने अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सुद्धा निर्णय घेतलेले आहेत। गेल्या काही वर्षात घटनापीठाने कुठले कुठले असे निर्णय घेतलेले आहेत ते सगळ्यात पहिले पाहूयात। 2019 मध्ये अयोध्या प्रकरणाचा निकाल सुद्धा घटनापीठाने दिलेला होता। खाजगीपणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे की नाही या संदर्भातली सुनावणी सुद्धा ही घटनापीठासमोरच झालेली होती। गे मॅरेजला कायदेशीर मान्यता, सरकारी योजनांसाठी आधार सेवा अनिवार्य नाही, तिहेरी तलाक रद्द यांसारखे सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय हे घटनापीठानेच दिलेले आहेत। यासोबतच केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाला सुद्धा आव्हान घटनापीठापुढेच देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे असे गेल्या 5 वर्षातले असे महत्त्वाचे निकाल आहेत किंवा महत्त्वाची प्रकरणं आहेत जी घटनापीठाकडे सोपवण्यात आलेली होती। जसा मी मगाशी उल्लेख केला, घटनापीठ हे कधी तयार करण्यात येतं किंवा त्याचे अधिकार कोणाकडे असतात तर जे भारताचे सरन्यायाधीश असतात त्यांच्याकडेच घटनापीठासंदर्भात सर्वाधिकार हे देण्यात आलेले आहेत। कुठलं प्रकरण हे घटनापीठाकडे देण्यात यावं, कधी घटनापीठ तयार करण्यात यावं याबाबतचा निर्णय हे सरन्यायाधीश घेत असतात। पण या घटनापीठामध्ये सरन्यायाधीशांनी असायलाच हवं असं कुठेही अनिवार्य करण्यात आलेलं नाही किंवा तशी तरतूद ही संविधानात सुद्धा नाहीये। पण या घटनापीठामध्ये सर्वोच्च न्यायालयातले कुठले कुठले न्यायमूर्ती असायला हवे या संदर्भात मात्र निर्णय हे सरन्यायाधीशच घेऊ शकतात, पण त्यांनी त्या घटनापीठात असायलाच हवं असं काही बंधनकारक नाहीये। आता घटनापीठाचा जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की घटनापीठाची तरतूद ही आपल्या संविधानातच आहे, कलम 145 मध्ये। याच कलम 145च्या सेक्शन 3 मध्ये घटनापीठाची गरज नेमकी कधी भासू शकते या सगळ्या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे किंवा त्या संदर्भातल्या तरतुदी आहेत। तर घटनापीठ कधी तयार करण्यात येतं तर ज्या वेळेला संविधानाच्या मूळ गाभ्यालाच धक्का बसू शकतो किंवा संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्याची स्पष्ट एक डेफिनेशन देण्याची गरज भासते किंवा आपण म्हणू शकतो की कुठल्याही तरतुदीचा कुठल्याही कलमाचा स्पष्ट अर्थ सांगण्याची जेव्हा निकड भासते त्यावेळेला घटनापीठ हे सर्वोच्च न्यायालयाकडून तयार करण्यात येतं। याच्यासोबतच जेव्हा देशाचे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती सुद्धा एखाद्या गोष्टीवर एखाद्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊ इच्छितात त्यावेळेला सुद्धा सुप्रीम कोर्ट घटनापीठ तयार करत असतं, कारण की प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर हे यांना कस्टोडियल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात। त्यामुळे ते जर कुठल्या प्रकरणात संविधानात नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत या सगळ्या संदर्भात जर सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेत असतील तर अशा परिस्थितीत सुद्धा जसा मी मगाशी उल्लेख केला की घटनापीठ कधी तयार केलं जातं ज्यावेळेला एखाद्या प्रकरणाचा किंवा संविधानातील एखाद्या तरतुदीचा स्पष्ट अर्थ सांगण्याची स्पष्ट व्याख्या सांगण्याची निकड भासते गरज भासते त्यावेळेला हे घटनापीठ तयार केलं जातं। त्यामुळे जर राष्ट्रपती देशाचे सुप्रीम कोर्टाकडे कुठला सल्ला मागत असतील तर त्यावेळेला सुद्धा घटनापीठ हे तयार केलं जातं। पण अर्थात सुप्रीम कोर्टाचं जे काही सजेशन असेल किंवा जो निकाल असेल तो काही राष्ट्रपतींवर त्या सल्ल्यापुरता हा बंधनकारक नसतो, हे सुद्धा आपल्या संविधानातच सांगण्यात आलंय।
याच्या व्यतिरिक्त आणखी एका वेळेला घटनापीठ तयार करण्यात येतं जेव्हा सुप्रीम कोर्टाचे दोन निकाल हे कॉन्फ्लिक्टिंग असतात, म्हणजेच परस्पर विरोधी असतात. याचाच अर्थ की आज एखादा सुप्रीम कोर्टाने एखाद्या प्रकरणात निकाल दिलेला असेल आणि त्याच्याशी साधारण दुसरं प्रकरण एक थोड्या काळानंतर सुप्रीम कोर्टाकडे आलेलं असेल आणि तो निकाल या पहिल्या निकालाशी परस्पर विरोधी असेल, तर अशा परिस्थितीत सुद्धा सुप्रीम कोर्ट घटनापीठ हे तयार करू शकतं. घटनापीठाने दिलेला अर्थातच सुप्रीम कोर्टाचा म्हणजे हा आपल्या संविधानातला बेसिकच नियम आहे की सुप्रीम कोर्ट हीच हायेस्ट आपल्याकडची ज्युडिशियल अथॉरिटी आहे. त्यांच्या निर्णयाला कुठे चॅलेंज करता येऊ शकत नाही. तशाच पद्धतीने घटनापीठाचा सुद्धा एखादा निर्णय पटला नाही तर फार फेरविचार याचिका ही दाखल करता येऊ शकते. घटनापीठ तयार करतानाचा एक बेसिक नियम आहे जो कलम 145 मध्ये सांगण्यात आलेला आहे की घटनापीठामध्ये सगळ्यात मिनिमम मेंबर्स किती असतील तर ते 5 असतील. म्हणजेच कुठलेही घटनापीठ हे सर्वोच्च न्यायालय तयार करत असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5 न्यायमूर्ती असणं हे बंधनकारक आहे. पण किती असावेत म्हणजे मर्यादा किती आहे त्याची तर या संदर्भात कुठला नियम नाहीये. पण आता भारतात आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त कुठल्या घटनापीठात न्यायमूर्ती असतील तर ती केस आहे केशवानंद भारती की ज्याच्यामध्ये 13 न्यायमूर्तींचं घटनापीठ हे तयार करण्यात आलेलं होतं आणि आजतागायत त्या केसचा जो रेफरन्स आहे तो अजूनही सुप्रीम कोर्टात घेतला जातो किंवा ती केस अजूनही अभ्यासक्रमात सुद्धा त्याचा रेफरन्स हा घेतला जातो. आता ही केस महत्त्वाची का आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. 1973 मधली खरं तर ही केस आहे केशवानंद भारती केस की ज्याच्यामध्ये पॉवर ऑफ पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन हा मुद्दा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायलाईट झालेला होता किंवा तो त्या केसचा गाभा आहे असं आपण म्हणू शकतो. झालं असं होतं की गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ही एक केस होती ज्याच्यामध्ये 11 न्यायमूर्तींचं ते घटनापीठ होतं ज्याच्यामध्ये संसद मूलभूत अधिकारांना हात लावू शकत नाही. म्हणजे आपलं संविधान जे आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये संसद कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्याला हात लावू शकत नाही असा निर्णय या गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाबच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला होता. पण त्याच्यामध्ये संसदेने 24वी अमेंडमेंट केली आणि संविधानामध्ये किंवा घटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचे सुधारणा करण्याचा अधिकार हा संसदेला अनलिमिटेड आहे अशा प्रकारची ही सुधारणा करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर केशवानंद भारती यांचं जेव्हा प्रकरण समोर आलेलं होतं त्यावेळेला त्यांची अशी तक्रार होती की केरळ सरकार सुद्धा कुठेतरी याच सुधारणेचा फायदा उचलते आणि त्याच्यामुळे मी माझ्या मूलभूत अधिकारांपासून वंचित होतोय हा मुद्दा घेऊन ते सुप्रीम कोर्टात गेलेले होते. आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलेलं होतं केशवानंद भारती यांच्या केसमध्ये तत्कालीन CJI सिक्रींनी 13 न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन केलेलं होतं. मॅरेथॉन अशा त्यावेळेला सुनावण्या झालेल्या होत्या. जवळपास 68 दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं की संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लागता कामा नये किंवा त्याला धक्का लागेल असे बदल हे संसदेला करता येणार नाहीत असा ऐतिहासिक निकाल या घटनापीठाने दिलेला होता. आणि म्हणूनच 13 सदस्य असणारे या न्यायमूर्तींचं हे घटनापीठ किंवा तो केसचा रेफरन्स हा आजतागायत वापरला जातो. जाता जाता अनेकांमध्ये खरं तर हे सुद्धा कन्फ्युजन असतं की घटनापीठ आणि खंडपीठ याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. तर या दोन्ही गोष्टी मुळातच फार वेगळ्या आहेत. दोन्ही गोष्टी अर्थातच न्यायव्यवस्थेशीच निगडित आहेत पण दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. घटनापीठ काय असतं हे तर आम्ही आता तुम्हाला सांगितलंच, पण खंडपीठ म्हणजे काय हे सुद्धा जाता जाता सांगतो. कुठल्याही राज्यांमध्ये हायकोर्ट्स असतात त्याला मूळ पीठ असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला फक्त पीठ असंच म्हटलं जातं. जसं आपण मुंबईचा विचार करायचा झाला तर बॉम्बे हायकोर्ट हे पीठ झालं. पण बऱ्याचदा राज्य इतकं मोठं असतं तिथली प्रकरणं तितकी मोठी असतात त्याच्यामुळे त्याच हायकोर्टाच्या वेगवेगळ्या ब्रँचेस सुद्धा त्या राज्यांमध्ये असतात. जसं की मुंबईमध्ये आपण पाहतो की नागपूरमध्ये खंडपीठ आहे, औरंगाबादमध्ये सुद्धा खंडपीठ आहे. तर या ज्या ब्रँचेस असतात त्यांना खंडपीठ असं म्हटलं जातं आणि मेन जे हायकोर्ट असतं त्याला पीठ असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळेला म्हणजे बहुतांश वेळेला आपल्याकडे भारताचा आपण विचार करायचा झाला तर राज्यांच्या राजधान्यांमध्येच हे मूळ पीठ असतं. जसं की आपल्याकडे महाराष्ट्रात मुंबई राजधानी आणि तिकडे बॉम्बे हायकोर्ट आहे. पण त्याच्या ज्या इतर ब्रँचेस आहेत किंवा हायकोर्टाचा वरचा ताण कमी व्हावा इतकी प्रकरणं असल्यामुळे जे नागपूरला जे महाराष्ट्राची उपराजधानी आहे तिथे जे दुसरं पीठ आहे आणि औरंगाबादमध्ये सुद्धा जे आहे त्याला खंडपीठ असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे खंडपीठ आणि घटनापीठ यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आणि खंडपीठ काय आहे हे सुद्धा आम्ही सांगण्याचा हा जाता जाता प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या आणखीन काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. शिंदे विरुद्ध ठाकरे हा जो संघर्ष सुप्रीम कोर्टात गेलेला आहे त्या सगळ्या संदर्भातल्या त्या सुनावणींसंदर्भातले सुद्धा प्रत्येक बातमी आणि लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला अशाच प्रकारे मुंबई तकवर देत राहू. यासाठीच महत्त्वाच्या बातम्या त्यांचे लाईव्ह अपडेट्स आणि मुद्देसूद विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.